जे काही 33 सदस्य लाक्षणिक उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांना सर्वप्रथम अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शुभेच्छा आहेत. कारण स्वतःचा 1 मिनिट देखील कोणी कोणासाठी देऊ शकत नाही आणि तुम्ही या इचलकरंजीसाठी व इचलकरंजी या ज्वलंत प्रश्नासाठी वारंवार रस्त्यावर उतरणे, आंदोलने करणे व लाक्षणिक उपोषण करणे यासारखे कार्यक्रम हाती घेता. त्याचाच एक भाग म्हणून गेली 14 महिने झाले आपण इचलकरंजीच्या पाणी प्रश्नासाठी सातत्याने लढाई करत आहात. त्या लढाईचा आज हा भाग म्हणून आपण लाक्षणिक उपोषण बसलेला आहात. दुपारचं आपल्याला 1 टायमाचं जेवण जरी मिळालं तर संध्याकाळी हातपाय करताना चालू होतं, पण दिवसभर आपण उपाशी राहून लोकांसाठी स्वच्छ व मुबलक पाणी मिळावं यासाठी म्हणून एक समाजविरहित संघटना उभा करून त्या संघटनेला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चालवून समाजासाठी न्याय मागून मिळवण्याचा जो काय आपण प्रयत्न करता त्याबद्दल आपल्या मनावर तेवढं कौतुक कमीच आहे. तुमच्या संघटनेसाठी आमच्या शुभेच्छा होत्या आहेत आणि पुढे देखील राहणार आहेत. पाण्याच्या प्रश्नासंदर्भात जर बोलायचं झालं तर सकाळीच मी सांगितलं की पाण्याचा प्रश्न हा इचलकरंजीसाठी अत्यंत ज्वलंत आहे. आपल्या इचलकरंजीच्या पंचगंगा नदीशी पाटे जवळ शेजारी नदी असताना आपल्याला पाणी कृष्णेत आणावं लागते. कृष्णेचे पाईपलाईन गळती, त्याच्यातील भ्रष्टाचार बोगस सगळा. त्यात जर भ्रष्टाचार झाला तर आज आपल्याला 100 ठिकाणी पाणी मागता लागायची गरजच नसते. वारणेच्या पाण्यासाठी राजकारण झालं, वारणे व दानोळीच्या पाण्यासाठी राजकारण झालं. प्रत्येक राजकीय नेते आपलीच पोळी भाजण्यासाठी तिकडे देखील असतात. सत्तेत असताना पैसा मध्ये खातात आणि ज्यावेळी सत्तेतून जातात त्यावेळी विरोधी पक्षात त्यांच्या बाजूला बसतात आणि आपल्यासारख्याच लोकांना विरोधात बसवतात व आपल्या जनसामान्य लोकांना वेठीस धरतात. तर माझं लोकांना देखील एवढंच सांगणं आहे की जी इचलकरंजी नागरिक मंच असतील किंवा रस्त्यावर उतरणारी सर्वच संघटना असतील, तुम्हाला सर्वांच्यासाठी उतरत आहेत, जागा व्हा आणि ऐन इलेक्शनच्या तोंडावर ह्या ज्या काही गोष्टी होत आहेत तर आता ही मतं मागायला आपल्या दारात येणारच आहेत. त्यामुळं पहिला पाण्याचा प्रश्न मगच मग अशा पद्धतीची ठोस भूमिका जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत हा पाण्याचा प्रश्न निकाली निघणार नाही. 10 वर्षापूर्वी देखील आम्ही तुम्हाला सकाळीच बोललो, 10 वर्षापूर्वी तपासण्या करून चाचण्या केल्यानंतर ज्यावेळी जयंती नाल्यातून प्रदूषण होतं इचलकरंजीच्या पाण्यात पंचगंगेत असा प्रस्ताव देखील आम्ही महापालिकेला दिला. आत्ताची महापालिका त्यावेळी नगरपालिका होती, पण आयुक्तांच्याकडनं देखील आम्हाला तशी ठोस कोणतीही भूमिका किंवा ठोस कोणता ऍक्शन घेण्याची कुठलीही प्रतिक्रिया आमच्या सोबत आलेली नाही आहे. आम्ही याच्यासाठी जनहित याचिका कोर्टात दाखल करणार असा देखील आमचा प्रस्ताव होता, पण आपल्या काही इचलकरंजीतील राजकीय नेत्यांच्यामुळे ही पाणी प्रश्नाची जी काही भूमिका ही रेकडली गेलेली आहे. कलेक्टरच्या दारात ज्यावेळी आम्ही आमची टीम गेली त्यावेळी कलेक्टरने आम्हाला सांगितलं की तुमची सुळकोट पाणी योजना मंजूर आहे आणि तुम्हीच पाणी घेत नाही सा. सुळकोट पाणी योजना मंजूर असलेला प्रस्ताव ज्यावेळी आम्ही कलेक्टरांच्याकडून घेतला आणि इथं महापालिका आयुक्तांच्याकडे दिला, आयुक्तांना सांगितलं की अशी लवकरच बैठक लावावी आणि कलेक्टरने देखील आम्हाला सांगितलं की तुमच्यातील राजकारणामुळे, तुमच्या गावच्या राजकारणामुळे हा प्रश्न रखडलेला असं डायरेक्ट कलेक्टरने आम्हाला सांगितलं त्यावेळी. आणि असाच संदर्भ आम्ही आयुक्तांच्या समोर ठेवून जे काही तुमचे मतभेद असतील, जे काही तुमचे संवाद असतील सर्व साईडला ठेवून इचलकरंजीसाठी शुद्ध व मुबलक सुळकोट पाणी योजना आणावी व पाणी इचलकरंजीला कसं येईल याच्या संदर्भात तुम्ही सर्वजण एकत्र यावे अशी विनंती केली. पण प्रत्येकाचा एक इगो प्रॉब्लेम असते, कशासाठी काय माहित नाही, सगळं इथं सोडून जायचं, जाळून जायचंय. पण प्रत्येकाला एक इगो प्रॉब्लेम आपल्या राजकीय नेत्याला की मी प्रश्न हा सोडवला आणि मी प्रश्न हा सोडवला. तुम्ही प्रश्न तुमचं सोडवत नाही, इचलकरंजीच्या जनतेचं सोडवणार आहे. आणि ज्यावेळी तुम्ही इचलकरंजीच्या जनतेचे प्रश्न सोडवशीला त्यावेळेस इचलकरंजी जनता तुम्हाला डोक्याला घेऊन नसणार आहे. नसेल तर पायातलं कडू पायथन हातात घेणार आहे. कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.